बैलावरती आणि मेहबूब बैलावरती जीवापाड प्रेम करणारा हा प्रफुल्ल गायकवाड, त्याचा इथे सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे आयोजक विनोददादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. धन्यवाद, आपण आलात त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतोय. डीजे स्पर्शचे ऑनर गजाननजी पाटील साहेबांना, गणपतजी माळी यांना विनंती असेल. गणपतजी माळी आपणास विनंती करतोय. डीजे स्पर्शचे ऑनर, खऱ्या अर्थानं एक उत्तम साऊंड सिस्टीम आपल्याला सातत्याने या स्पर्धेमध्ये आज दिवसभर ऐकायला मिळतंय. त्यांचा यथोचित मान सन्मान आमचे विनोददादा करताना पाहायला मिळतील व्यासपीठावर. त्याचा सामना 4 षटकांचा असेल. 4 ओव्हरचा सामना आहे, त्याकडे लक्ष द्या. सामना सुरू होतोय. एकीकडे आहे टीम हितांश इलेव्हन बोरखार, तर दुसरीकडे आहे भूमिका स्पोर्ट चिर्ले. स्ट्रायकिंग कडे खेळतोय बोरखार संघाचा आयकॉन परेश ठाकूर. गोलंदाजी करतोय बोरी गावचा ध्रुवित मात्रे. पहिलाच बॉल अनस्टॉपेबल फलंदाजी करत असताना परेश ठाकूरने ठोकलाय हा घणाघाती दमदार रुबाबदार षटकार. बर्गर पिझ्झा काय खातात, पाया मुंडी खा मग बघा कसे शॉट वर शॉट म्हणजे षटकार चौकार. ते हा आवाज आपण ऐकलात धारावे गाव दशरथजी पाटील यांचा आवाज आपण ऐकायला मिळाला. करावे गावचे दशरथजी पाटील. त्याचा पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. अप्रतिम फलंदाजी सुरू आहे. मागील दोन्ही सामन्यांमध्ये जो परेश बरसलाय तोच परेश आपल्याला पाहायला मिळतोय. भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाकडून आता मात्र गोलंदाजी करत असताना ध्रुवित मात्रे. पहिला षटकार जरूर आला, परंतु तदनंतर कमबॅक कसं करायचं हे दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये मॅच सुरू झाली आणि लगेच बोरखार टीमला शुभेच्छा आल्यात. देवेंद्रजी डाकी आणि त्याच दरम्यान जीवनजी डाकी यांच्याकडून बोरखार टीमला शुभेच्छा येत आहेत. यावेळी वॉटर शॉट. आज मात्र अप्रतिम फलंदाजी करायची आहे आणि बोरखार गावाचं जे स्वप्न आहे फायनल मध्ये पोहोचण्याचं ते आज पूर्ण करायचं आहे हे सांगत असताना ही फलंदाजी बॅट्समन परेश ठाकूरच्या बॅट मधून आलाय चौकार. जो ध्रुवित मात्रे गोलंदाजीसाठी स्पेशालिस्ट ओळखला जातोय तो ध्रुवित मात्रे आज थोडासा बॅट्समन कडून मार सुद्धा खाताना पाहायला मिळालाय. कारण पाहायला गेलं तर पहिल्या मॅच मध्ये सुद्धा बऱ्याचशा धावा खर्च झाल्या. आता पूर्णपणे खांद्याचा वापर, क्षेत्ररक्षक तिथे पडले गेले आहेत. अक्षय पाटील त्या ठिकाणी तैनात होते. बाईचा इशारा आलाय अंपायरचा. अंपायर्सनं वॉर्निंग सुद्धा दिली ध्रुवितला की आता पुढे तुम्ही असा बॉल फेकू शकणार नाहीये, कारण संघाची धावसंख्या झाली 11. हाईट फॅक्टरचा इश्यू होता परेश ठाकूरसाठी. हा बॉल अप्रतिम फलंदाजी सुरू आहे परेश कडून, परंतु ही महत्वाची मॅच आहे. करो या मरो, डू ऑर डाय मॅच. समोर बॅटिंग करतोय स्वप्नील मस्कर. त्याच्या बॅटिंग मधून धावा येतील का? पहिलाच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झेल हवेमध्ये. विनीत त्या बॉलवरती वॉट अ कॅच. अप्रतिम झेल. जर झेल आवडला असेल प्रेक्षकांना तर टाळ्या उद्या या झेलसाठी. आणि फलंदाज होत आहेत या ठिकाणी स्वप्नील मस्कर. झेल बाद. शेखरजी मुंबईकर साहेब वेशवी यांच्याकडून तिरंगा चषक विनोद स्पोर्ट्स गावठाण आयोजित या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. त्या शुभेच्छांचा सुद्धा स्वीकार करूया. जो ध्रुवित मात्रे थोडासा महागडा वाटत होता, परंतु तो ध्रुवित मात्रे कधीही कमबॅक करू शकतोय हे सांगत असताना ध्रुवित मात्रे आता 5 बॉल मध्ये दावा खर्च केल्यात 11. त्यामध्ये 1 विकेट झाली आणि आता स्ट्रायकिंग कडे तो सुद्धा आयकॉन आहे अंकुश टकले. हा गावठाण गावचा खेळाडू आहे. विनोद स्पोर्ट्स गावठाण संघासाठी अनेक वर्ष चांगला खेळ त्याने दाखवलाय, परंतु आज बोरखार टीम मध्ये खेळतो आयकॉन म्हणून. शेवटचा बॉल आहे. ध्रुवित कशा पद्धतीने आपली ओव्हर समाप्त करेल. त्यावेळी अप्रतिम स्ट्रोक, नेत्रदीपक क्लासिकल स्ट्रोक आणि ध्रुवित मात्रेवरती आक्रमण चढवलंय. बॅट्समन अंकुश टकलेच्या बॅट मधून आलाय. लास्ट बॉल वरती हा षटकार.
पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 17 धावसंख्येची लयलूट केले हितांश 11 बोरखार या टीमनं. अप्रतिम फलंदाजी, कौतुक करूया आपण परेश ठाकूर, आणि तेवढंच कौतुक मात्र आता झालं पाहिजे अंकुश टकले या फलंदाजाचं. पहिलाच बॉल खेळत होता आणि पहिल्याच बॉलवरती पॉइंटच्या रिझन मध्ये जो फटका खेळला ना तो पाहण्यासारखा होता. त्या बॉलवरती अक्षरशः अंकुश टकलेचा क्लास झलकला आणि त्या बॉलवरती मिळाल्या 6 धावा आणि षटक क्रमांक ध्रुवीतचं पहिलं मैदानाच्या बाहेर गेलं. थोडीशी महागडी आज गोलंदाजी करताना पाहायला मिळालाय ध्रुवीत. मात्र बोरीगावचा तो खेळाडू, परंतु पाहायला गेला तर ध्रुवीतनं रायगडसाठी सुद्धा पहिलं षटक फेकलंय. अनेक वेळा रायगड टीमसाठी जेव्हा ठाणे विरुद्ध रायगड सामना होता अप्रतिम कामगिरी ध्रुवीतनं अनेक वेळा केले, परंतु आज मात्र पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये आज मात्र थोडासा ध्रुवीत जो पाहायला मिळाला हवा होता तो पाहायला मिळाला नाहीये. परंतु आता कमबॅक करायचा आहे. कुणाल मडवी आलाय गोलंदाजी करण्यासाठी. सांघिक दुसरं षटक भूमिका स्पोर्ट चिर्ले संघासाठी. परंतु इथे धावा रोखेल काय की पुन्हा एकदा मिस्टर हेलिकॉप्टर आपले हेलिकॉप्टर फटके लँड करेल काय या चिर्लेच्या मैदानामध्ये. ओ हो 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 हो, आता मात्र शब्द नाही आहेत. परेश ठाकूर ज्या फॉर्म मध्ये खेळतोय, हेलिकॉप्टरची चर्चा केली आणि तो हेलिकॉप्टर आज वारंवार उडाला हवेमध्ये. परेश ठाकूरच्या बॅट मधून आलाय आणखीन एक मोठा षटकार. परेश ठाकूर आपली ओळख दाखवत असताना पहिल्या बॉलवरती पहिल्या ओव्हरमध्ये षटकार ठोकला. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली, पहिल्या बॉलवरती षटकार. याच दरम्यान आदरणीय सन्माननीय वैभवजी घरत काँग्रेस अध्यक्ष रांजणपाडा या मान्यवरांचं आगमन. परंतु इथे पाहुण्यांचं स्वागत करतोय बॅक टू बॅक हा दुसरा मायटी यूज गगनचुंबी गगनभेदी षटकार. आता मात्र बोरखारचे समर्थक फार खुश आहेत बॅट्समन परेश ठाकूर वरती. परंतु जर परेशची बॅटिंग तुम्हाला आता आवडायला लागली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या उद्या. येस, परेश ठाकूरनं शतक कंप्लीट केलं या स्पर्धेमध्ये. 105 105 धावसंख्येवरती आज परेश ठाकूर खेळतोय. अप्रतिम फलंदाजी. आयकॉन कसा असावा, आयकॉनला संधी दिल्यानंतर कसं खेळावं याचं उदाहरण देत असताना परेश ठाकूरचं कौतुक तर झालं पाहिजे. ज्या पद्धतीने आज दिवसभर फलंदाजी सुरू आहे. 2 बॉलवरती 2 षटकार आलेत कुणालवरती. आता प्रेशर कुणालच्या संपूर्ण ओव्हर मध्ये राहील कारण 2 बॉलमध्ये 12 आल्यात. अद्याप 4 बॉल फेकायचे आहेत कुणालला. गोलंदाज तयार. कुणाल ओव्हर द विकेट ना कमबॅक करावं लागेल. कुणाल रोखून ठेवावं लागेल परेश ठाकूरला. समोर कितीही मोठा फलंदाज असला ना तरी आता मात्र त्या धावा वाढत चालल्यात. त्यांना मात्र आता स्टॉप करायचं आहे, थांबवायचं आहे. परंतु परेश ठाकूर थांबेल काय. गती गती फार गती होती या बॉलला, परंतु दिशा सुद्धा पाहावी लागेल. दिशा मात्र भरकडलाय की काय गोलंदाज. इथे रनआउटची विकेट महत्वाची होती का हा प्रश्न आहे अद्याप. परंतु इथे अंकुश टकले सुद्धा बाद झालेत. व्हाईट बॉलचा इशारा आला अंपायरचा, परंतु ही धाव थोडीशी कदाचित धोक्याची सुद्धा ठरू शकते हेच सांगतायत प्रेक्षक. आणि आताच गेलेला सुनील टकलेनं अंकुश टकलेनं 1 बॉलवरती 6 धावा सुद्धा काढल्या होत्या. हा थोडासा प्रश्न पडलाय प्रेक्षकांना की अंकुशची विकेट इथे का दिले गेले परेश ठाकूरनं. परंतु आता उत्तर द्यावं लागेल परेशला. शेवटपर्यंत 4 ओव्हर पर्यंत खेळायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. अन्यथा तुम्ही जी रनआउटची विकेट्स दिली ना ती फार महागडी ठरू शकते. गोलंदाज तयार कुणाल. ओ हो हो हो, आणखीन एक आणखीन एक आणखीन एक तिसरा हा षटकार आलाय. पुन्हा एकदा परेश ठाकूरच्या बॅट मधून या ओव्हर मधील हा तिसरा लांब. मध्ये सुरू आहे मार डाला. 3 बॉल मध्ये सलग 3 षटकार आलेत. आता मात्र वेग दाखवत असताना कुणाल क्षेत्ररक्षण झालंय खराब. एकच धाव परंतु
थोडंसं थांबावं सुद्धा लागेल, घाई करून चालणार नाही, कारण सुरुवात आताच झाली. चांगली बॅटिंग करतोय परेश ठाकूर. इथून रनआउटची विकेट्स दिली तर अडचणी वाढू शकतात, परंतु संघाची धावसंख्या पाहायला गेला तर अद्याप 2 बॉल आहेत. 10 बॉल मध्ये संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 38 या धावसंख्येवरती. यस, मिस्टर JPL विश्वजित ठाकूरचं सुद्धा आगमन झालंय. रायगडचा हार्दिक पांड्या म्हणून ज्याला ओळखलं जात आहे, असं विश्वजित ठाकूर सुद्धा व्यासपीठावरती येताना पाहायला मिळतोय, ज्यांचा संघ उद्या या स्पर्धेमध्ये खेळेल. बोलूया क्रिकेटकडे, जिथे वाईट +1 अशा 2 धावा मिळाल्यात. 10 बॉल मध्ये धावा झाल्यात विश्वजित 40 धावा. मॅच पाहताय तुम्ही, बोरखार विपक्ष भूमिका स्पोर्ट चिरले या 2 संघांमध्ये. आक्रमकता आणि फक्त आक्रमकता परेश ठाकूरनं दाखवले मैदानामध्ये. गोलंदाज तयार. आता मात्र चांगला बॉल आहे, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी करताना पाहायला मिळतात. बाईचा इशारा आलाय. 41 लॉस ऑफ द 2 विकेट्स बोरखार टीम. शेवटचा बॉल आहे या ओव्हर मधील. कुणाल मढवी सुद्धा फार महागडा ठरला या ओव्हर मध्ये. पाहायला गेलं तर ध्रुवीत मात्रेनं 17 धावा दिल्या होत्या. आतापर्यंत कुणालनं 24 धावा खर्च केल्यात 5 बॉल मध्ये. अद्याप ही लास्ट बॉल आहे. गोलंदाज तयार. अचूक टप्पा, अचूक लाईन आणि षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या बाहेर जाईल. 12 बॉलचा इथे खेळ संपलाय. 12 बॉल मध्ये संघाची धावसंख्या झाली 41 धावा. अप्रतिम फलंदाजी करताना पाहायला मिळतोय परेश ठाकूर. आता प्रश्न पडलाय भूमिका स्पोर्ट चिरले संघाच्या गोलंदाजांना की आता कुठला गोलंदाज वापरावा, कारण परेश ठाकूर आज थांबायचंच नाव घेत नाही. प्रत्येक गोलंदाजावरती त्याने आक्रमण केलंय. आता उरलेत 12 बॉल आणि कशा पद्धतीने खेळ दाखवेल परेश ठाकूर. घोड्याचा विश्वजित ठाकूर ऑलराऊंडर तो लई डेंजर. खेळतोय असा रणझुंजार, मारतोय चौकार आणि षटकार. एस, व्यासपीठावर उपस्थित विश्वजित ठाकूर, मिस्टर JPL ही नावाची उपाधी. JPL स्पर्धा खेळत असताना सर्वच ट्रॉफी अक्षरशः घरी घेऊन आला होता, कारण तेवढी मोठी कामगिरी केली होती. बॉलिंग असेल, बॅटिंग असेल, फिल्डिंग असेल, अफलातून परफॉर्मन्स देणारा उरणचा आणि दिगोडे गावचा सुपुत्र आज मात्र या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलाय. उद्या मात्र त्यांचा संघ सुद्धा असेल या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. आपण पाहताय 12 बॉलचा खेळ झाला आणि 12 बॉल मध्ये संघाची धावसंख्या झाली 41. गोलंदाजी करण्यासाठी आलाय करण मडवी. राऊंड द विकेट्सनं बॅटिंग करतोय परेश ठाकूर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज आणि फलंदाज परेश ठाकूर होत आहेत जेल बाद आणि ते मोठा धक्का बसलाय टीम हितांश 11 बोरखार टीमला. आता तरी देवा मला पावशील का, सुख झाला म्हणत्याचे गावशील का. MRX. आता तरी देवा मला पावशील का, सुख झाला म्हणत्याचे गावशील का. फार कमी बॉल खेळायचे आणि जास्तीत जास्त धावा काढायच्या या उद्देशानं उतरलेला परेश ठाकूर आता मात्र बाद झाला, ज्यानं 10 बॉल खेळले आणि वैयक्तिक 28 धावसंख्येची खेळी साकारली. त्यामध्ये पाहायला गेलं तर 4 मोठे लांब लचक षटकार, जे हेलिकॉप्टर फटके म्हणून प्रचलित असणारा खेळाडू त्याने ठोकले होते, तो बाद झाला. आणि नवीन फलंदाज सोमनाथ ठाकूर जातोय मैदानामध्ये. येस, सुवर्ण संधी आली होती करण मडवीसाठी. सुवर्ण संधी आहे. 3 बॉल मध्ये 3 विकेट्स घेणार तर ऋषिकेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक हे करण मडवीसाठी लावण्यात आलंय. संघाची धावसंख्या झाली 42, परंतु इथे आता धावा रोखायच्या आहेत, कारण परेश ठाकूर बाद झालाय. आता नवीन 2 जे फलंदाज आहेत ना, त्यांच्यावरती आता प्रेशर टाकणं गरजेचं आहे. करण मडवी ते करेल काय? किती चांगली गोलंदाजी. आता मात्र वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करत असताना आपल्या गोलंदाजीतून बॅट्समनला उत्तर देतोय. अप्रतिम गोलंदाजी. विघ्नेश डाकीला तुम्ही स्ट्रायकिंगकडे पाहताय, नॉन स्ट्रायकिंगकडे सोमनाथ ठाकूर. जोपर्यंत परेश ठाकूर होता तोपर्यंत मैदानामध्ये धावा येताना पाहायला मिळत होत्या, परंतु आता पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी. आता मात्र सूर गवसलाय गोलंदाज करण मडवी आणि भूमिका स्पोर्ट चिरले संघाला. ही ओव्हर महत्वाची होती, कारण 2 ओव्हर मध्ये बऱ्याचशा धावा आल्या होत्या आणि तदनंतर अवघी 1च धाव.
अवघी एकच धाव खर्च केले आतापर्यंत. बॉल फेकले 4 आणि ती सुद्धा 22च्या स्वरूपात. 2 बॉलचा खेळ राहिलाय. गोलंदाज तयार करण मडवी. आता मात्र लाईन चांगली आहे, लाईन चांगली आहे. वेगानं उत्तर देत असताना करण मडवी. बॅट्समन मात्र शांत शांत आणि फक्त शांत. 5 बॉल फेकलेत. पाहायला गेलं तर करण मडवीच्या खात्यामध्ये अद्याप एकही धाव नाहीये, कारण एकही धाव त्याने खर्च केली नाहीये. 22च्या स्वरूपात एक धाव त्याच्या धाव फलकावरती लिहिण्यात आले. लास्ट बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे एक धाव पूर्ण. क्षेत्ररक्षक प्रतीक सुरते वेगानं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो चांगला आहे परंतु कनेक्ट करता आला नाहीये चेतनला. 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावेनं 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरमध्ये संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय 44 धावा. जो संघ सामना जिंकेल तो मेगा फायनल मध्ये दाखल होईल. म्हणजे उद्याच्या दिवसासाठी तो संघ या मैदानामध्ये खेळण्यासाठी येऊ शकतोय. 2 ओव्हरमध्ये धावा होत्या बोरखाड टीमच्या तब्बल 41 धावा. परंतु मागील ओव्हरमध्ये करण मडवीने जी भन्नाट गोलंदाजी केली ना, त्या गोलंदाजीमध्ये फक्त आल्या अवघ्या 3 धावा आणि संघाची धावसंख्या झाली 44. शेवटचं षटक घेऊन आलाय नंदन ठाकूर. आलाय शेवटचं षटक फेकण्यासाठी. बॅटिंग करतोय सोमनाथ आणि नंदन ठाकूर तयार. ओव्हर द विकेटना पहिला बॉल. चांगली लाईन. मागील 7 बॉलमध्ये फक्त 3 धावा आल्यात हितांश 11 बोरखाड टीमला. वाटलं होतं की 2 ओव्हरमध्ये 41 आल्यानंतर येणाऱ्या 12 बॉलमध्ये जरी 20-25 आल्या तरी एक मोठा स्कोर इथे बनवू शकतो. हाय स्कोर होऊ शकतोय. 4 ओव्हरमध्ये 60, 65, 70 धावा. परंतु आता मात्र गोलंदाजांनी ताकद चांगली दाखवली. परंतु हा बॉल खराब आहे. आमच्या ऑफिशियल अंपायर नो बॉलचा इशारा आलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आणि ते मैदानामध्ये काय घडलं गेलंय. फलंदाज मात्र इथे बाद देण्यात आलेत. विघ्नेश पंच एकमेकांसोबत चर्चा करतायत. डिसिजन पुन्हा एकदा आपल्यापर्यंत पोहोचवतील. अंकुश सुनील टकले तर एकीकडे संदीप पाटील सर जासई. डिसिजन फलंदाज मात्र बाद आहे. अंपायर डिसिजन या बॉलवरती नो बॉलचा इशारा आलाय अंपायरचा. आतापर्यंत एकच बॉल नंदन ठाकूरच्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि संघाची धावसंख्या झाली हितांश 11 बोरखाड टीम 46 धावा. अद्याप ही 5 बॉल असतील आणि हा बॉल नो बॉल असल्या कारणानं फ्री हिटचा इशारा आलाय अंपायरचा. हेच सांगत असताना अंपायर त्या बॉलवरती कुठलेही बंधन नाहीये. तुम्ही मोठा फटका खेळू शकताय. नवीन फलंदाज शुभम डाकी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा परफेक्ट संपर्क झाला नाहीये आणि ते एकच धाव फलकावरती लिहिली जाईल आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 47 वर. बोरखाड टीम इथे तुम्हाला धावा बनवाव्या लागतील कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये एक असा फलंदाज आहे ज्यानं मागील मॅच मध्ये अप्रतिम फलंदाजी केली होती. आपल्या कॉमेंट्री बॉक्स जवळच तो खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय करण मडवी. मागील मॅच मध्ये अप्रतिम फलंदाजी करणारा हा खेळाडू तुम्हाला बॅटिंग करताना दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. सोमनाथ साठी हा बॉल बॅटच्या रडार मध्ये आलाय आणि सोमनाथनं सुद्धा ठोकून दिलाय. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा 6 धावांसाठी षटकार.
एकदा गती आणि बॉल मात्र बॅट्समन पासून थोडासा दूर ठेवला. मागील बॉल आपण जर पाहिलात ना तर बॅट्समनच्या अक्षरशः पुऱ्यामध्ये दिला होता. बॅट्समन सहजरित्या तो बॉल एक्झिक्यूट केला. 6 धावांसाठी षटकार ठोकला होता, परंतु मागील बॉलवरती कमबॅक करत असताना नंदन ठाकूर, गोलंदाज नंदन तयार. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अंपायर वळले गेलेत. व्हाईट बॉलचा एक इशारा आलाय अंपायरचा. पुन्हा एकदा एक धाव फलकावरती ऍड होईल. एका धावेने संघाचा टोटल आता जाऊन पोहोचलाय 54 या धावसंख्येवरती. 4 बाद 54 अशी धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते. चांगला बॉल आणि टप्पा सुद्धा तेवढाच चांगला आहे नंदन ठाकूर याचा. आणि आता या ओव्हर मधील हा बॉल असेल शेवटचा. पहिलं सत्र आपण पाहताय. शेवटच्या बॉलवरती कशा पद्धतीनं सोमनाथ खेळतील. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फार वेगाने पळतायत. एक धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न, रनआउटची विकेट येईल काय? थ्रो झाला खराब. आणि पाहता इथे 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या गेल्यात. षटक क्रमांक 4 संपलंय. पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालंय. आणि बॅटिंग करत असताना संघाची धावसंख्या हितांश इलेव्हन बोरखार संघ 56 आणि 57 धावसंख्येचं आव्हान उभं केलंय टीम भूमिका स्पोर्ट चिर्ले संघासमोर. त्याच दरम्यान व्यासपीठावरती आगमन आमचे वैभवजी घरत सरांचा इथे सन्मान केला जाईल. वैभवजी घरत यांचा इथे सन्मान आपण करतोय. काँग्रेस अध्यक्ष रांजणपाडा यांचा यथोचित मान सन्मान, या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह, माईची उबदार शाळ, प्रेमाचं गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. या स्पर्धेच्या गोड आठवणी टिपण्याचं काम आमचे संपूर्ण पीटीसी लाईव्हची संपूर्ण टीम, आज फार मोठी मेहनत त्यांची सुद्धा राहिली या स्पर्धेसाठी. त्याच दरम्यान आपण सन्मान करतोय विश्वजित ठाकूर, अर्थातच तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका मोठ्या, याचा आपण सन्मान करतोय. व्यासपीठावरती आमचे विनोददादा पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जाईल. रायगडचा हार्दिक पांड्या म्हणून ज्यांना ओळखलं जाते असा खेळाडू. मोठ्या नावाचा दुबई रिटर्न घोडे गावाचा खतरनाक बॅटमन फास्टर बॉलर, खतरनाक बॅटमन फास्टर बॉलर, अष्टपैलू क्रिकेटर हाय. परदेशात जाऊन त्यानं दुबई गाजवली पाय, परदेशात जाऊन त्यानं दुबई गाजवली पाय, परदेशात जाऊन. सर्व मान्यवरांचं हार्दिक असं स्वागत. आणि आजच्या दिवसातील शेवटचं सत्रामध्ये कशा पद्धतीने परफॉर्मन्स देतील आणि कुठला संघ असेल जो विनोद स्पोर्ट्स गावठाण आयोजित तिरंगा ट्रॉफीतला मेगा फायनल मध्ये जाणारा पहिला संघ ठरेल. 8 संघांमधून कुठला संघ जाईल? एकीकडे हितांश इलेव्हन बोरखार संघ आहे, तर दुसरीकडे तुम्हाला संघ पाहायला मिळतोय भूमिका स्पोर्ट्स चिर्ले हा संघ. घरच्या मैदानामध्ये बक्षीस पात्र ठरेल काय, की या ठिकाणी बोरखार वरून आलेला हा संघ चिर्ल्याच्या मैदानामध्ये आपल्या नावाची छाप सोडेल, हा प्रश्न पडलाय तमाम लाडक्या क्रीडा रसिकांना. फार चांगली साथ आज आमच्या प्रेक्षकांनी सुद्धा दिली. मात्र उद्या मात्र यायला विसरू नका, कारण उद्या इथे ठाण्यातील खेळाडू असतील, रायगड मधील खेळाडू असतील, अनेक सारे स्टार खेळाडू उद्या सुद्धा तुम्हाला या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. सलामीची जोडी सुद्धा मैदानामध्ये आले. वळूया आपण आजच्या दिवसातील शेवटच्या सत्राकडे. शेवटची मॅच मेगा सेमीफायनल, जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये ही चमचमती ट्रॉफी, एका ट्रॉफीवरती नाव कोरेल आपलं नशीब नक्कीच घेऊन जाऊ शकतोय. दोन्ही संघांनी सेमीफायनल सुरू होण्या अगोदर सुनीलजी या ट्रॉफ्यांकडे नजर लावली होती, कारण खूप कमी प्रमाणात अशा स्पर्धा असतात ज्या स्पर्धेमध्ये एवढी मोठी ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळत असते. परंतु ही स्पर्धा फार मोठी आहे आणि महत्वाचं म्हणजे मालिकावीरसाठी स्पोर्ट्स सायकल सुद्धा आहे. बेस्ट बॅट्समन साठी एक पावसाली बॅट आणि गोलंदाजासाठी स्पोर्ट्स शूज सुद्धा आहेत. भव्य दिव्य अशी स्पर्धा, आणि तेवढीच ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आमचे विपुलजी पाटील गावठाण यांचा फार मोठं योगदान या स्पर्धेसाठी राहिलंय. वळूया बॅक टू क्रिकेट. अंकुश टकले झालाय तयार, गोलंदाजी करतोय. हा चाणाक्ष असा गोलंदाज आहे. सहजासहजी याच्या गोलंदाजीला ओळखणं कठीण असतं, कारण तो गोलंदाजी करत असतो ना तेव्हा बराचसा बॅट्समन पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. जेव्हा तो चेंडू रिलीज करतो
हा ऍक्शन रिदम आहे त्याचा छोटासा रनअप, परंतु चातुर्यपणे गोलंदाजी करणारा गोलंदाज. पहा पुन्हा एकदा कौशल्य कलात्मकता सिद्ध करत असताना गोलंदाज अंकुश टकले. सत्तावन्न धावसंख्येचं टार्गेट आहे भूमिका स्पोर्ट चिर्ले संघ. 2 बॉल आता डॉट आलेत आणि आता तिसरा बॉल बॅटच्या रडार मध्ये आला आणि तो बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट्समन प्रतीक सुरतेच्या बॅट मधून हा धमाका षटकारासाठी. मैं सामी सामी जो कहती हूँ मर्द मेरा तू लगता है सामे. एकच वादा आमचा विनोद दादा. पाहायला गेला तर आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो या युक्तीनं समाज कल्याणासाठी कार्यरत असणारे व्यक्तिमत्व विनोद दादांचं संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. क्रॉस बॅटेट आडव्या बॅटना फटका खेळायचा होता. अक्षरशः करण मडवीनं डोक्यावरती हात मारला कारण संधी होती प्रतीक सुरतेला हा फटका मोठा फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याची. फार अखू टप्प्याचा बॉल होता हा फटका. फाईन लेग पाहायला गेला तर मिड विकेट कुठेही खेळू शकले असते प्रतीक सुरते. शेवटचा बॉल आहे. संघाची धावसंख्या झाले आतापर्यंत 10. 57 धावसंख्येचं आव्हान अद्याप 47 धावा बनवायचे आहेत येणाऱ्या 19 बॉल मध्ये. गोलंदाज तयार. अंकुश टकलेचा पुढचा बॉल. दिशा मात्र आता खराब आहे. लेग एसटीच्या थोडासा बाहेरून हा बॉल गेला आणि अंपायर्सनं लगेच व्हाईट बॉलचा इशारा दर्शवलाय. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 11 वरती. शेवटचा बॉल आणि त्याला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पुन्हा एकदा बाहेर. बॅट्समन प्रतीक सुरते ऑन अ फायर. लास्ट बॉलला झालाय धमाका आणि या 6 धावेनं संघ जाऊन पोहोचलाय आता मात्र 17 या धावसंख्येवर. हर तरफ है ये शोर आया गोकुल का चोर. आज हम लोग मस्ती करेगा. आज हम लोग जेव्हा मॅच सुरू झाली बोरखार विपक्ष चिर्ले तेव्हा बोरखार संघ बॅटिंग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा त्यांनी सुद्धा काढल्या होत्या. परंतु चिर्ले संघाने सुद्धा आता पहिल्याच ओव्हरमध्ये काढल्या 17 धावा. उत्तरास प्रत्युत्तर देण्यासाठी आता दोन्ही संघ तयार आहेत कारण एका संघाला कोणाला तरी फायनल मध्ये जायचंय. त्यासाठी मेहनत आता बॅटिंग करत असताना चिर्ले संघ सुद्धा पाहायला मिळतोय. परंतु आता ही ओव्हर महत्वाची आहे. ज्यांना दोन्ही मॅचेस मध्ये फार उल्लेखनीय कामगिरी केली असा शुभम डाकी हा बोरखार गावचा वेगवान गोलंदाज तयार. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त उंची आणि पाहायला गेलं तर खराब चेंडू फेकला शुभमनं पहिलाच. वॉर्निंग सुद्धा दिली गेले. हाईट फॅक्टर पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. अतिरिक्त उंची असलेला हा गोलंदाज आहे शुभम डाकीला तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. इथे धावा रोखायच्या आहेत शुभम आणि तेवढ्याच आता धावा काढायच्या सुद्धा आहेत. धावांचा पाठलाग करतोय करण मडवी. करण मडवी जर शेवटपर्यंत राहिला तर सामन्याचं चित्र काही वेगळं पाहायला मिळेल आपल्याला. यस चांगली लाईन चांगला टप्पा. फार जोरदार अपील करत असताना परेश ठाकूर
फार जोरदार ॲपील मात्र फेटाळून लावले आमचे सुनीलजी टकळे, संदीपजी पाटील, 2 ऑफिशियल अंपायर्स आणि डॉट बॉल. आता इथे डॉट बॉल खेळणं घातक ठरेल टीम भूमिका स्पोर्ट चिर्ले संघासाठी. 17 बॉल आणि जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे. सामना पाहायला गेला तर तेवढा सुद्धा सोपा नाहीये, कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये शुभम डाकी सारखा एक अद्यापी गोलंदाज आहे जो कधी सामन्याचं चित्र बदलवू शकतोय. आता मात्र हा बॉल पुन्हा एकदा चांगला आहे. लेग स्टंपच्या वरून हा बॉल जातो हे पंच सांगत असताना. सलग्न 2 निर्धाव चेंडू. शुभमचं वैशिष्ट्य राहिले आज या मैदानामध्ये जास्तीत जास्त डॉट बॉल फेकायचे. प्रत्येक मॅचेस मध्ये कमी धावा खर्च त्याने केल्यात आणि प्रत्येक मॅच मध्ये उल्लेखनीय कामगिरी करून आपल्या समर्थकांची मनं जिंकत असताना शुभम डाके हा गोलंदाज. परंतु करण मडवीनं सुद्धा तेवढीच विस्फोटक खेळी पहिल्या मॅच मध्ये सकाळच्या सत्रामध्ये दाखवले आणि तीच अपेक्षा असेल आता मात्र चिर्ले संघाच्या समर्थकांना. त्यावेळीचा हा बॉल नो बॉलचा इशारा आलाय अंपायरचा. येस, नो बॉलचा इशारा आणि इथे फ्री हिट सुद्धा असेल. ऑफिशियल अंपायरचा सुनील टकळे यांचा नो बॉलचा इशारा आला आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचतोय 19 या धावसंख्येवरती. 19 धाव फळक्यावरती लागल्या गेल्या. थोडेसे निराश चेहरे शुभम डाकी, परेश ठाकूर, आणि पाहायला गेलं तरी ते एक धाव फार महत्वाचे असताना नो बॉल फेकणं थोडंसं कठीण आहे. फ्री हिटचा बॉल. आता संधी आले बॅट्समन करण मडवीकडे. येस, आणखीन एक चांगला बॉल. 1 धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा झाले पूर्ण. फार चातुर्यपूर्ण 2 धावा पूर्ण केल्यात. कौतुक करूया आपण प्रतीक सुरते या खेळाडूचं, कारण जेव्हा फटका खेळला करण मडवी अपेक्षित होता की 1च धाव घेऊया. बॉल या ओव्हर मधील असतील अद्यापी 3 बॉलचा खेळ राहिलाय. 3 बॉलचा खेळ अद्याप शिल्लक असेल. शुभम डाकीच्या ओव्हर मधील 3 चेंडू फार महत्वाचे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अँगल सहजासहजी क्रिएट करून देत नाहीये बॅट्समनला. बॉल थोडासा आत येताना पाहायला मिळाला. स्क्रिप्ट झाला बॉल आणि तदनंतर डॉट बॉल. फार चांगली लाईन लेंथ वरती गोलंदाजी करताना पाहायला मिळतो शुभम डाकी. इथून तुम्ही कमबॅक करू शकताय. इथून विकेट्स आली तर कमबॅक होऊ शकतोय, परंतु इथून धावा सुद्धा बनवायच्या आहेत करण मडवीला आणि प्रतीक सुरतेला. या 2 सलामीवीरांवरती फार विश्वास आहे. भूमिका चिर्ले संघाचा खेळाडू सकाळच्या सत्रामध्ये जे खेळ दाखवलं होतं तेच खेळ आता मात्र मोक्याच्या क्षणाला दाखवत असताना बॅट्समनने ठोकलाय षटकार. तेरा बॉल आणि जिंकण्यासाठी आता मात्र 30 धावांची गरज. 13 बॉल 30 धावा. शेवटचा बॉल शुभम डाकीच्या दुसऱ्या ओव्हर मधील. आणखीन एक अकुटप्प्याचा बॉल, परंतु थोडीशी गती कमी होती या बॉलला. एक बाईचा इशारा आलाय. षटक क्रमांक 2 जाईल मैदानाच्या बाहेर. 2 ओव्हरचा खेळ इथे संपला जातोय आणि आता 28 धावसंख्या धाव फळकावरती लागली गेले. 12 बॉल जिंकण्यासाठी 29 धावेची गरज आहे. शेवटचे 12 बॉल जिंकण्यासाठी 29 धावा. उगवला तार समीकरण पाहताय तुम्ही. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 29 धावेची गरज. गोलंदाजी करण्यासाठी नवीन गोलंदाज आलाय आदित्य ठाकूर. त्या गोलंदाजानं सुद्धा मागील 2 मॅचेस मध्ये चांगल्या ओव्हर्स फेकल्या होत्या.
विकेट सुद्धा त्याला प्रत्येक ओव्हरमध्ये पाहायला मिळाले, परंतु आता ही फार महत्वाची मॅच, डू ऑर डाय, करायचंय काय ते आता करावं लागेल आदित्य ठाकूरला. 12 बॉलला 29. करण मडवी तयार. ओ हो, नाईस डिलिव्हरी, अप्रतिम चेंडू, चांगला चेंडू फेकलाय. बॅट्समनला मात्र बीट केलंय. 11 बॉल जिंकण्यासाठी 29 धावा. हे समीकरण आता मात्र दोन्ही टीमच्या खेळाडूंच्या डोक्यामध्ये आहे. इथे 11 बॉलला 29 धावा रोखेल काय बोरखाळ टीम. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळायचा होता. इथे एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि पाहता पाहता दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली. चांगलं ताळमेळ दोन्ही खेळाडूंमध्ये, परंतु इथे सिंगल डबलनं तेवढा फरक पडणार नाहीये बोरखाळ टीमला, परंतु मोठे फटके जर आले तर टार्गेट आणखीन सोपं होईल. इथे मोठे फटके मारायचे आहेत भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाला. या दोन्ही फलंदाजांना जे सलामीला आलेत. करण मडवी मागच्या मॅच मध्ये सुद्धा नॉट आउट राहिलाय. प्रतीक सुरतेवरती सुद्धा फार विश्वास आहे, परंतु पहिल्या ओव्हर नंतर जास्त स्ट्राईक अद्याप मिळाली नाहीये प्रतीक सुरतेला. डॉट बॉल, रनआउटची विकेट येईल काय, आणि इथे काय घडलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. अंपायर डिसिजन, फलंदाज बाद होतोय. प्रतीक सुरते, हा धावचीच्या स्वरूपात पहिला धक्का लागलाय भूमिका स्पोर्ट्स चिर्ले टीमला. नऊ बॉल 27 धावा, परंतु या 6 धावेनं समीकरण राहील येणारे 8 बॉल आणि जिंकण्यासाठी 21 धावा. एक षटकार आला आणि एक नवी संजीवनी मिळाली भूमिका स्पोर्ट चिर्ले टीमला. आणखीन एक मोठा फटका येईल काय, चेंडू बराच वेळ हवेमध्ये आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा गगनभेदी षटकार. सुरू झाले मैदानाच्या आतमध्ये. समीकरण राहिले शेवटचे 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 15 धावेची गरज आहे. मागील 2 बॉल वरती आले 2 षटकार. पाहायला गेलं तर आज करण मडवी थोडासा स्ट्रगल करत होता या मॅच मध्ये, परंतु आल्यानंतर अक्षय पाटीलने त्याचं उत्तर दिलं. होय मी लढू शकतोय, होय मी हा सामना आणखीन जवळ घेऊन जाऊ शकतोय आपल्या टीम साठी, हे दाखवत असताना थोडीशी घाई करताना पाहायला मिळतोय अक्षय पाटील. संधी होती पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याची, हाफ ट्रॅकर बॉल होता. स्वतःवरती नाराज आहेत बॅट्समन, परंतु काही हरकत नाहीये. 3 बॉलला येऊन 12 धावा ठोकल्यात त्यानं आणि आता समीकरण राहिलंय शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी टीम भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाला बनवायचे आहेत 15 धावा. धन्यवाद मॅडी.
अप्रतिम ध्वनी आपल्याला ऐकायला मिळाला. शेवटचे 6 बॉल जिंकण्यासाठी 15 धावेची गरज. स्वप्नील मस्कर गोलंदाजी ट्रॅक वरती तयार. करणसाठी पहिला बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या बॉल वरती. आता मात्र झेल सुद्धा निसटला आणि इथे 2 धावा नाही आहेत तर 3 धावा सुद्धा कंप्लीट होत आहेत. 6 ला 15 बनवायच्या होत्या. आता समीकरण राहिले 5 बॉल जिंकण्यासाठी 12 धावा. कोण जिंकेल कोण हरेल? सोप्या भाषेत सांगायचं झाले तर इथं आता भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाला 2 मोठे षटकार सामना जिंकून देऊ शकतात. पण तिथे 5 बॉल महत्वाचे आहेत बोरखाड टीम साठी. गोलंदाजी स्वप्नील मस्कर तयार ओव्हर द विकेट ना. पुढचा बॉल अक्षय साठी. बॉल मात्र पाहावा लागेल. अंपायर सांगतायत व्हाईट बॉलचा इशारा आलाय अंपायरचा. संघाची धाव संख्या झाली 46. जिंकण्यासाठी आता 5 बॉलला 11ची गरज. 5 बॉल 11 धावा. गोलंदाज स्वप्नील तयार. इथे जो अक्षय तुम्हाला पाहायला मिळतोय ना, ज्यानं 2 षटकार ठोकले होते परंतु आता मागील 2 बॉलवरती अक्षय थोडासा परफॉर्मन्स खराब सुरू झालाय. कारण मागील 2 बॉलवरती त्याच्या बॅटवरती परफेक्ट बॉल येत नाहीयेत, जास्तीत जास्त मिस होतोय. परंतु आता समीकरण राहिलंय 4 बॉल जिंकण्यासाठी 10 धावेची गरज. प्रत्येक सामना आज रोमांचक राहिलाय या मैदानामध्ये आणि सेमी फायनल कशी असावी याचं उत्तर देत असताना हे 2 संघ, एकीकडे बोरखार तर दुसरीकडे आहे चिर्ले. 4 ला बनवायच्या आहेत 10 धावा. इथे विकेट्स येईल काय? विकेट्स आले. करण मडवी मात्र धावचीच्या स्वरूपात झालाय बाद. समीकरण असेल येणारे बॉल असतील 3 आणि जिंकण्यासाठी 10ची गरज. यस, करणनं तब्बल 11 बॉल खेळले आणि धावसंख्या काढले फक्त आणि फक्त 13. आणि म्हणूनच की काय विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. आणि नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये, नंदन ठाकूर. तीन बॉल आणि कंपल्सरी तुम्हाला इथे 10 धावा बनवायच्या आहेत. भूमिका स्पोर्ट चिर्ले संघ. अक्षय पाटील कशा पद्धतीने खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळी मैदानामध्ये पाहावं लागेल. बॉल मात्र लॉंग स्टॉप रिझन मध्ये. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न. यस, दुसरी धाव घेत असताना फलंदाज होत आहेत बाद. यस, 22चा इशारा आला आणि एकच धाव त्या बॉल वरती मिळाली गेले. चला, समर्थकांना विनंती असेल, प्रेक्षकांना विनंती असेल, कुणी आतमध्ये जाऊ नका. 2 बॉल आणि जिंकण्यासाठी 9 धावेची गरज आहे. 2 बॉल आणि 9 धावा. चैतन्य मडवी येतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये. शेवटचे 2 बॉल आणि 9 धावेची गरज. 2 षटकार अक्षय पाटीलने ठोकलेत परंतु शेवट गोड करेल काय? विजयाचा बोनस देईल काय आपल्या चिर्ले संघासाठी? आला आणि आलाय आणखीन एक मोठा षटकार. सामना अद्याप संपलेला नाहीये. कड़ी से कड़ी जोड़ते जाओ तो जंजीर बन जाती है और मेहनत पे मेहनत करते जाओ तो तकदीर बन जाती है. बॅट्समन ने ठोकलाय षटकार. सन्माननीय मेघनाथजी मडवी यांच्या सौभाग्यवती प्रणालीजी मडवी यांच्या ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यांचं आगमन झालं या व्यासपीठावरती. त्यांचा इथे सन्मान केला जाईल. 1 बॉल आणि जिंकण्यासाठी 3 धावेची गरज आहे. जिंकण्यासाठी 1 बॉल 3 धावेची गरज. मांडीवर व्यासपीठावरती येताना पाहायला मिळतात परंतु कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. भूमिका स्पोर्ट चिर्ले आणि हितांश इलेव्हन बोरखार संघ लक्ष द्या. तुम्हाला 1 बॉल मध्ये 3 धावा काढायच्या आहेत. इथे आता कंपल्सरी चेसिंग. 1 बॉलला बनवायच्या 3 धावा. सर्व प्रेक्षक जागेवरून उभे राहिलेत हा सामना पाहण्यासाठी. कारण हा सामना झालाय रफ अँड टफ.
कुठला संघ असेल जो मेगा फायनल मध्ये उद्या खेळण्यासाठी येईल. एक बॉल 3 ची गरज, एक धाव पूर्ण, दुसरी धाव इथे मिळणार काय? आणि इथे सामना जिंकलाय टीम भूमिका स्पोर्ट्स चिखले संघानं. हार्दिक हार्दिक आपलं अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन टीम गीतांजली टीम.